तो ही जाणीव लोकांना त्या काळामध्ये निर्माण पण झाली. तुमचे मी व्हिडिओ बघितले, तुम्ही शाळेत शिकवताना अगदी खूप काळपर्यंत तुम्ही शाळेमध्ये शिकवतच होतात. तुम्ही काहीतरी पोरांना सांगताय, शिकवताय, फळ्यावर लिहिताय वगैरेचे व्हिडिओ तुमचे अगदी कधीपर्यंत तुम्ही शाळेमध्ये जात होतात? म्हणजे साधारण 18 एप्रिलला मी रीतसर हे दिले. म्हणजे एप्रिल एंडपर्यंत, म्हणजे मार्च एंडपर्यंत मी शाळेमध्ये, म्हणजे रेग्युलर सगळे शाळेमध्ये वर्गात जाऊन हो, सगळे हो, वर्ग हो. असे दांड्या मारल्या वगैरे नाही झालं? दांड्या म्हणजे आज माझं जसं जर बघितलं ना सर, तर एक 33 वर्षाची सेवा झाली. राजकारणामध्ये मी 2005 पासून गावचा सरपंच झालो. 2007 ते 17 या कालावधीमध्ये मी पंचायत समितीचा सदस्य, सभापती, उपसभापती पदावरती जबाबदारी. त्यानंतर मी जिल्हा परिषद सदस्य झालो. तालुका अध्यक्ष म्हणून काम करताना, परंतु मी एक प्रामाणिकपणे, की जे आपल्याला आपण हे नोकरी करतोय किंवा जी सेवा देतोय, तर ती सेवा जी करायची ती प्रामाणिकपणे करायची. आणि योगायोगाने आमची जी संस्था आहे पिंपळगावला, निफाड तालुका एज्युकेशन शैक्षणिक संस्था आहे, त्या संस्थेचं जे कन्या विद्यालय आहे, त्या कन्या विद्यालयामध्ये मी 30 वर्षापासून सलग त्याच एकाच ठिकाणी आहे. आणि ते काम करताना किंवा 33 वर्षाच्या सेवेमध्ये आजपर्यंत माझा एखादा अभ्यासक्रम अपूर्ण राहिला किंवा एखाद्या कामामध्ये हलगर्जी केली, असं एकही उदाहरण किंवा एखादा मेमो मला मिळाला किंवा एखाद्या पालकांनी तक्रार केली, विद्यार्थ्यांनी तक्रार केली, ह्या गोष्टी कधीच झाल्या नाही. पण तुम्ही शाळेमध्ये शिक्षक कसे होता? म्हणजे प्रेमळ शिक्षक होता की कोपिष्ट शिक्षक होता? नाही, आता विद्यार्थ्यांच्या ज्या अडीअडचणी असतील त्या सगळ्या सोडवण्यासाठी, मग ते कोणत्याही अडचणी असो, म्हणजे अभ्यासाच्या त्या बाबतीमध्ये माझा जो विषय होता, इतिहास विषय मी शिकवला. आणि इतिहास असल्यामुळे त्याच्यामध्ये राज्यशास्त्र विषय होता. आणि तो राज्यशास्त्र तर आता प्रॅक्टिकली मी एका बाजूला थेरॉटिकली आणि दुसऱ्या बाजूला प्रॅक्टिकली हे स्वतःच अनुभवलंय, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना ते खूप आवडायचं. पण ह्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं की तुम्ही प्रेमळ शिक्षक होतात का कोपिष्ट शिक्षक होता? त्याच्या म्हणजे जर तुम्ही नाही दिलं तर त्याची साक्ष काढायला तुमची विद्यार्थिनी आणि मुलगी इथं आहे पल्लवी, तिला आम्ही त्याच्याबद्दल विचारू. नाही, जिथं रागवण्याची वेळ येईल तिथं रागवलो, जिथं मारायची वेळ आली तर मारलं सुद्धा. म्हणजे तिला सुद्धा माहिती आहे की तिला सुद्धा कधी सोडलं नाही. म्हणजे मी पार खेळाचे तास, म्हणजे जरी सगळ्याच याच्यामध्ये, म्हणजे जसं राजकारणामध्ये सर्वगुण संपन्न लागतो त्या पद्धतीने शाळेमध्ये सुद्धा सर्वगुण संपन्न शिक्षक होण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये, विद्यार्थिनीमध्ये, म्हणजे कोणाला पसंती तर भगरे सरांना पसंती. अच्छा. पण मग जेव्हा आता निवडणुकीकडे आपण परत येऊ, जेव्हा तिकीट मिळालं तेव्हा आणि सगळी निवडणूक झाली, तर म्हणजे शेवटी अंतिमतः तुमचं जिंकणं जाहीर होण्यापर्यंत त्या सगळ्या निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये सगळ्यात कठीण, चॅलेंजिंग काय होतं? तुमच्यासाठीचं सगळ्यात मोठी आव्हानं कोणती होती? आव्हानं तशी आर्थिक बाबीचीच होती. बाकी लोकांचा सपोर्ट तर मी फिरताना जाणवत होता. लोकांची मानसिकता, शेवटी सरकारची ध्येयधोरणं आणि 5 वर्षात झालेलं कामकाज, तर त्याच्यामुळे लोकांची मानसिकता होती. परंतु लोकसभेची निवडणूक लढवणं, ती सगळी यंत्रणा रन करणं, म्हणजे आर्थिक मुद्दा माझा होता. परंतु ती निवडणूक लोकांनी हातात घेतल्यामुळे, म्हणजे गावोगाव गेल्यानंतर लोकांनी मला 100 रुपये दे, 200 दे, 500 दे, 1000 दे, किंवा त्यांनी अजून काही वर्गणी गोळा करून, गावाची वर्गणी गोळा करून आणि गोळा करून दिली. त्याच्यामुळे मला ते आर्थिक आव्हान जे होतं, मी पेलूच शकत नव्हतं. परंतु ते आर्थिक आव्हान पेलवण्यासाठी सगळ्या बऱ्यापैकी गावामध्ये, म्हणजे अगदी मी म्हणजे आता निवडणुकीच्या काळामध्ये बाजार आहे, त्या बाजारामध्ये प्रचार करत असताना म्हणजे भाजीपाला विकणाऱ्या आजींनी सुद्धा मला 100 रुपये दिले. म्हणजे लोकांना ती मानसिकता अशी, म्हणजे जे माझं आर्थिक आव्हान का दिले, म्हणजे काय कारण काय होतं? म्हणजे की ते तुम्हाला ओळखत होते काय, त्याच्या मागे भावना काय होती? की आता शेवटी ज्या अर्थी त्यांनी दिले त्या अर्थी त्यांना, की हा एक सर्वसामान्य उमेदवार आहे. कारण शेवटी राजकारणामध्ये मला काही राजकीय वारसा कुठलाच नाही. आई वडील दोघेही अशिक्षित. म्हणजे आज आई अंगठा करते, वडील तर आता नाही आहे, 2000मध्येच त्यांचं निधन झालं. परंतु आई सुद्धा अंगठा करते, वाचते थोडंसं किरकोळ, तिला ते काय ज्ञान असेल त्याच्यानुसार. आणि असा म्हणजे राजकीय वारसा नसलेला माणूस शिक्षक आहे, सर्वसामान्य आहे, आणि मग अशा उमेदवाराला मदत केली पाहिजे ही भावना लोकांची बहुतेक
मानसिकता तयार झाली आणि त्याच्यामुळे जो तो त्याच्या परीने म्हणजे मला ते आजही आठवतं की पेठला मी गेलो होतो, त्या भाजीपाल्याच्या बाजारचा दिवस होता आणि त्या बाजारच्या याच्यात फिरत असताना त्या आजीबाईंनी मला 100 रुपयाची मदत केली होती. तो प्रसंग आजही आठवतो मला. तर त्याच्या पाठीमागे तीच भावना असेल की शेतीला चांगले दिवस यावं किंवा सर्वसामान्यांची कामं व्हावी किंवा त्यांना पाठीमागचे ज्या अनुभव असतील की खासदार भेटत नाही, बोलत नाही किंवा हा आपल्यातला आहे, त्याच्या ती भावना असू शकते पाठीमागे. या निवडणुकीमध्ये तुमच्या मतदारसंघाचा निकाल झाल्यानंतर जे एक दिसलं ते तुमच्याकडं एक दुसरे भगरे सर होते, ज्यांना अपक्ष म्हणून, ज्यांचं ट्रम्पेट निवडणूक चिन्ह होतं, जे मराठीमध्ये त्याचं तुतारी असं होतं, त्यांना जवळपास लाखापेक्षा जास्त मतं मिळाली. तुम्हाला असं वाटलं होतं की कोणीतरी म्हणजे तुमचं मार्जिन किती आहे? माझं 1,13,000चं मार्जिन आणि त्या भगरे जे 1,03,000 मतं पडली. तर ही निवडणुकीचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि त्यावेळेस शेवटच्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टीला लक्षात आल्या. बाबू सदू भगरे नावाची व्यक्ती ती तशी मतदारसंघातली नाही, नाशिक तालुक्यातली, तर मग मतदारसंघाशी म्हणजे संबंधही नाही अशा व्यक्तीला त्यांनी तो फॉर्म भरला आणि भरून आणि फॉर्म भरताना बाबू सदू भगरे केलं होतं. परंतु शेवटच्या दिवशी तुम्हाला नाव कसं पाहिजे निवडणूक आयोगाकडून विचारलं जातं आणि जनरली आता मी अनेक निवडणुका लढवल्या, परंतु कधी मी शिक्षक असताना, ओरिजिनल शिक्षक असताना कधी सर पदवी मी समोर लावली नाही. परंतु त्यांना माहीत होतं की या निवडणुकीमध्ये लोक ओळखतात तर भगरे सरांना ओळखतात आणि मग भगरे सरांची मतं कशी डायव्हर्ट करता येतील म्हणून समोरचे जे विरोधी उमेदवार होते किंवा विरोधी पक्ष होता त्यांनी तो रडीचा डाव खेळून अतिशय नियोजनपूर्वक म्हणजे एका बाजूला भगरे सर, मी काही भगरे लावलं नाही म्हणून त्यांच्यासमोर डुप्लिकेट भगरे सर उभा केला की ज्याचं तिसरी शिक्षण झालेलं होतं. अच्छा, तिसरी शिक्षण झालेलं होतं आणि त्याला सर म्हणून पदवी दिली. म्हणजे ते रडीचा डाव आहे तो एक म्हणजे राजकारणातला त्यांनी तो डावपेच खेळला. परंतु शेवटी नियतीने किंवा लोकांनी त्यांची त्या जागा दाखवली. पण तरी 1,00,000 मतं मिळाली त्यांना. 1,00,000 मतं मिळाली. आता त्यामध्ये तुम्ही म्हटलात त्या पद्धतीने निशाणी ट्रम्पेट दिली. आता ते ट्रम्पेट इंग्रजांचं वाद्य आहे आणि त्याचं मराठीमध्ये नामकरण तुतारी केलेलं आहे. तर ते तसं ट्रेड ॲक्टनुसार नावामध्ये साधर्म्य असेल किंवा चिन्हामध्ये असेल तर देऊ नये, परंतु तो दिला आहे. तो आता ते सगळ्या गोष्टी आता देशाला माहिती कशा पद्धतीने निवडणूक आयोग ह्या सगळ्या गोष्टी चालल्या. त्याच्यात आता निवडणूक होऊन गेली, खोलात पडायचं नाही आपल्याला, परंतु जो प्रकार झाला आणि त्यामुळे ती काही मतं गेली आणि दुसरी मतं नवीन चिन्ह होतं आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाचं, ते चिन्ह सगळ्यांपर्यंत पोहोचलं नाही आणि मग मतं कोणाला द्यायची तर भगरे सरांना द्यायची. आणि मग ज्यावेळेस EVM मशीनवरती लोकांनी ती पत्रिका बघितली आणि मग बाबू सदू भगरे सर आणि म्हणून ती मतं गेली. ती गेलेली मतं ती तशी माझीच आहे. कारण एवढं कोणी अपक्ष उमेदवार, आता काल परवा तो निवडणुकीचा खर्च म्हणजे निवडणुकीचा खर्च काहीतरी 10,000मध्ये दिलेला आणि तो 1000मध्ये दिलेला उमेदवार 1,00,000 मतं घेतो. म्हणजे ते सगळ्यांना माहिती त्या की कशा पद्धतीने राजकारण झालं. याच्या पाठीमागे मोठं डावपेच होते आणि ते डावपेचामध्ये तरी ते खेळले, परंतु नियतीने त्यांना काही ते यशस्वी होऊ दिलं नाही त्याच्यामध्ये. सर, खरं तर सर्वसामान्य माणसामध्येच असामान्य ताकद असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही आहात. तुमचा सरपंच ते खासदारकीपर्यंतचा प्रवास खूप जास्त इंटरेस्टिंग आहे.